श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता उद्या चैत्र महिना हा सुरू होणार आहे आणि उद्याच नवीन मराठी वर्ष हे सुद्धा सुरू होणार आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच गुढीपाडव्याचा सण हा साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या सणाला प्रत्येक घरी आनंदाचे आणि विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते आणि तिची पूजा करून तिला नैवेद्य हा दाखवला जातो. गुढीपाडव्याच्या या सणाला आपल्या घरी गुढी उभारून तिची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद, उत्तम आयुरारोग्य, ऐश्वर हे नांदत असतं. गुढी ही सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून गुढीपाडव्याच्या या सणाला घरोघरी गुढी उभारली जात असते. तर आता उद्या 19 मार्चला गुरुवारी आपल्याला गुढी ही कशी उभारायची आहे आणि गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, कारण 19 मार्चला सकाळी अमावस्या तिथीही आलेली आहे. त्यामुळे गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त हा उद्या काय असणार आहे, गुढी उभारताना आपल्याला कोणता मंत्र हा म्हणायचा आहे आणि तसंच कोणत्या खास पदार्थाचा नैवेद्य आपल्याला गुढीला अर्पण करायचा आहे आणि गुढी ही आपल्याला कधी उतरवायची आहे आणि गुढी उतरवल्यानंतर गुढीसाठी आपण जे काही पूजेचं साहित्य वापरलेलं आहे तर त्या सर्व साहित्याचं आपल्याला नंतर काय करायचं आहे, अशी याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला गुढी कशी उभारायची आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमधून नक्की मिळेल. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी ही कशी उभारायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर यंदा 2026 या वर्षी गुढीपाडव्याचा सण हा 19 मार्चला गुरुवारी आलेला आहे. 19 मार्चला सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय आहे, म्हणजेच याचा अर्थ असा की अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षाची तिथीही लागू होते. अमावस्येची तिथी ही आज बुधवारी सकाळी 8:26 सुरू झालेली आहे आणि उद्या 19 मार्चला गुरुवारी गुढीपाडव्याच्या दिवशी ही अमावस्येची तिथी सकाळी 6:54 संपणार आहे आणि म्हणून त्यानंतर आपण सकाळी 6:54 अमावस्येची तिथी संपल्यानंतर गुढीही उभारू शकतो. आणि यंदा गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:55 पासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत असणार आहे. तर या शुभ मुहूर्तावर आणि सकाळी लवकरात लवकर गुढी उभारण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर या दिवसापासूनच चैत्र नवरात्र आणि श्रीराम नवरात्र हे सुद्धा सुरू होत असतं आणि मराठी नवीन वर्ष हे सुद्धा याच दिवसापासून सुरू होत असतं आणि म्हणून या दिवशी आपल्याला सर्वांना सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपली स्नानादी नित्य कर्म ही आपल्याला सकाळी लवकरात लवकर आटपून घ्यायची आहे आणि 7 वाजेपासून तर 8 वाजेच्या या दरम्यान आपल्याला आपल्या घरी गुढी ही उभारायची आहे. तर गुढी उभारण्यासाठी आपल्याला एक वेळूची काठीही घ्यायची आहे. वेळूची काठी ही तुम्हाला बाजारामध्ये मिळून जाईल, तर तिथून तुम्ही ती आणायची आहे आणि अखंड कुठेही छिद्र नसलेली अशीच आपल्याला वेळूची काठी ही गुढी उभारण्यासाठी घ्यायची आहे. सूर्योदयापूर्वी आपले स्नानादी नित्यकर्म आटपून झाल्यानंतर आपल्याला या वेळूच्या काठीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ती वेळूची काठी आपल्याला गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्या वेळूच्या काठीला गरम पाण्याने आपल्याला स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर ही वेळूची काठी सुकल्यानंतर या संपूर्ण वेळूच्या काठीला आपल्याला हळदी कुंकवाचे बोटे हे ओढून घ्यायचे आहेत आणि यानंतर या वेळूच्या काठीच्या निमुळत्या टोकावर आपल्याला एक केशरी रंगाचं वस्त्र किंवा केशरी रंगाची साडी ही घडी करून ठेवायची आहे. तुम्ही गुढीला जे कुठलंही वस्त्र नेसवणार असाल तर ते वस्त्र नवं कोरं असलं पाहिजे आणि आता आपण गुढीला साडीसुद्धा नेसवत असतो, तर साडी नेसवतानासुद्धा ती नवी कोरी असली पाहिजे आणि आपण कधीही न वापरलेली, कधीही न नेसलेली अशीच साडी आपल्याला गुढीसाठी वापरायची आहे. भलेही मग तुमच्या घरामध्ये खूप दिवसांपासून, खूप वर्षांपासून एखादी साडी ही असेल आणि ती तुम्ही एकदाही वापरलेली नसेल, तर अशी साडी जरी तुम्ही गुढीला नेसवली तरीसुद्धा चालेल. आणि गुढीला वस्त्र हे घालताना, साडी नेसवताना त्याचा रंग हा केशरी, लाल, हिरवा, पिवळा किंवा गुलाबी हा असला पाहिजे, कारण हे रंग गुढीसाठी, साडी नेसवण्यासाठी अत्यंत शुभ असे रंग मानले जातात आणि म्हणूनच या रंगाच्या साड्या या तुम्हाला गुढीला यावर्षी नेसवायच्या आहेत. गुढीला साडी नेसवताना ती शक्यतोवर आपल्याला काठापदराचीच साडी नेसवायची आहे. रेशमी वस्त्र असलेली साडीच आपल्याला गुढीला नेसवायची आहे. गुढीला तुम्ही जर साडी नेसवत असाल तर तिला छान प्लेटी या आधीच करून घ्या आणि त्यानंतर ती तुम्ही वेळूच्या काठीला बांधा. तर असं हे वस्त्र किंवा साडी आपल्याला
नीट व्यवस्थित अगदी वेळूच्या काठीवर घडी करून ठेवायचा आहे आणि त्याच्यासोबत कडुलिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ म्हणजेच फुलांचा हार, तसंच साखर गाठी म्हणजे साखरेचं कंकण, गाठीची माळ, तर या सर्व गोष्टी एकत्र एका रक्षासूत्राने म्हणजेच की आपण ज्याला कलाव्याचा धागा म्हणतो तर त्या धाग्याने पक्क्या व्यवस्थित बांधून घ्यायच्या आहेत। वेळूच्या काठीला या सगळ्या वस्तू बांधल्यानंतर त्या निघणार नाहीत, खाली पडून येणार नाहीत, यासाठी या वस्तू आपल्याला गुढीला म्हणजेच वेळूच्या काठीला नीट पक्क्या व्यवस्थित रक्षासूत्राच्या धाग्याने बांधून घ्यायच्या आहेत। आणि यानंतर आपल्याला एक कलश हा त्या वेळूच्या काठीवर साडी आणि या इतर सगळ्या वस्तू बांधल्यानंतर तो कलश त्या काठीवर आपल्याला उपडा म्हणजे उलटा ठेवायचा आहे। या कलशावर सुद्धा आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या कलशाला आपल्याला खालून वर या पद्धतीने 5 उभ्या या रेषासुद्धा ओढून घ्यायच्या आहेत आणि स्वस्तिक हे चिन्ह गुढीच्या समोर येईल या पद्धतीने आपल्याला तो कलश त्या वेळूच्या काठीवर उलटा ठेवायचा आहे। तर या पद्धतीने आपल्याला गुढी हे संपूर्ण व्यवस्थितपणे बांधून घ्यायची आहे आणि अशी ती तयार करायची आहे। तर अशी गुढी तयार करून तुम्ही ती तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभारू शकतात किंवा जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जागा नसेल तर मग अशी ही गुढी तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या खिडकीमध्ये उभारली तरीसुद्धा चालेल। आणि ही गुढी उभारताना ती नेहमी आपल्या घराच्या उजव्या बाजूलाच उभारायची आहे। मग तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ही गुढी उभारा आणि जर तुम्ही खिडकीत किंवा बाल्कनीत हे गुढी उभारत असाल तर ती तिथेसुद्धा तुम्हाला तुमच्या घराच्या उजव्या बाजूलाच उभारायची आहे। आणि ही गुढी उभारताना आपल्याला त्या गुढीखाली पाठ हे अवश्य ठेवायचंच आहे। आणि खिडकीत किंवा बाल्कनीमध्ये तुम्ही जर गुढी उभारत असाल तर अगदी नावाला गुढीच्या खाली जरी तुम्ही पाठ ठेवलं तरीसुद्धा चालेल। आणि गुढी ही आपल्याला उभारताना ती थोडीशी झुकलेली असेल अशी उभी करायची आहे। संपूर्णपणे ताठ सरळ रेषेत असेल अशी गुढी आपल्याला चुकूनही उभारायची नाही आहे, तर थोडीशी झुकलेली अशी गुढी आपल्याला उभारायची आहे। आणि गुढी तुम्ही जिथे कुठे उभारणार असाल तर तिथे तुम्हाला ती पक्की बांधायची आहे, कारण जेणेकरून ही गुढी पडणार नाही। गुढी उभारण्यासाठी आपण जे काही पाठ घेणार असू तर त्यावर आपल्याला एक स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर अक्षदांनी स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्यावर आपल्याला ही गुढी उभारायची आहे। आणि तसंच या पाटाभोवती आपल्याला रांगोळीसुद्धा काढायची आहे आणि त्यानंतर धूप दीप अगरबत्ती हे आपल्याला लावून घ्यायचं आहे। आणि यानंतर गुढीला हळद कुंकू अक्षदा फुलं ही आपल्याला अर्पण करायची आहे आणि धूप दीप हा ओवाळून घ्यायचा आहे। आणि यानंतर नैवेद्य आपल्याला गुढीला अर्पण करायचा आहे। तर या दिवशी आपल्याला हिंग, जिरे, मिरे, ओवा, गूळ हे एकत्र करून याचं सगळं मिश्रण तयार करून त्यामध्ये कडुनिंबाचा पाला आणि कडुनिंबाची फुलं ही टाकून त्याचा नैवेद्य हा गुढीला अर्पण करायचा आहे। या दिवशी श्रीखंडपुरीचा किंवा कोणाकडे पुरणाचा नैवेद्य हा केला जात असतो, तर तो नैवेद्य तर दाखवायचाच आहे, पण त्याआधी आपल्याला सकाळी आपण जेव्हा गुढी उभारू तर तेव्हा हिंग, जिरे, मिरे, ओवा, गूळ आणि कडुलिंबाचा पाला, फुलं हे एकत्र करून त्याचं मिश्रण तयार करून त्याचा नैवेद्य हा गुढीला दाखवायचा आहे। ज्या पाटावर आपण गुढी उभारली आहे तर त्याच पाटावर नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल किंवा नैवेद्य तुम्ही एका दुसऱ्या पाटावर ठेवून तिथे दाखवला, तिथे त्या नैवेद्याला पाणी फिरवलं तरीही चालेल। आणि कडुनिंबाचा पाला टाकलेला जो काही नैवेद्य आपण गुढीला दाखवलेला आहे तर तो नैवेद्य आपल्या घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे, कारण कडुनिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेलं असून ते जंतुनाशक आणि आरोग्यदायी आहे। आणि गुढीपाडव्याच्या दिवशी हा नैवेद्य जर आपण अनाशापोटी सेवन केला तर यामुळे आपले शरीर हे सुदृढ निरोगी राहत असतं, अनेक रोगांवर त्याचा उपयोग हा होत असतो आणि म्हणून हा नैवेद्य आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने आवर्जून या दिवशी ग्रहण करायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला गुढीला एक नारळ हे सुद्धा अर्पण करायचं आहे, म्हणून हे नारळ सुद्धा आपल्याला गुढी आपण ज्या पाटावर उभारली आहे तिथे ठेवायचं आहे आणि त्याला सुद्धा हळद कुंकू लावून त्याची पूजा करून घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने गुढी उभारून झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र असा आहे, ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्तेस्मिन् संवत्सरे नित्यं मदगृहे मंगलम कुरु। म्हणजेच याचा अर्थ असा आहे, ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो, सर्व प्रकारचे फळ मला मिळू दे, या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे ही प्रार्थना। तर असा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्रसुद्धा आपल्याला एकदा म्हणायचा आहे आणि यानंतर गुढीला मनोभावे नमस्कार करायचा आहे। तर या पद्धतीने आपल्याला गुढी ही आपल्या घरी उद्या 19 मार्चला गुरुवारी उभारायची आहे। आणि हा जो काही मंत्र आहे तर तो मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देत आहे, तर तिथे बघून तुम्ही तो म्हणायचा आहे। आणि ही गुढी आपल्याला केव्हा उतरवायची आहे तर गाव परतवे प्रत्येकाच्या रूढी परंपरा या बदलत असतात,
पण दुपारी आपण जेव्हा आपल्या घरी जो काही स्वयंपाक केलेला असेल गोडाधोडाचा गुढीला दाखवण्यासाठी, तर तो नैवेद्य दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याला गुढीला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर गुढी ही उतरवायची आहे. किंवा मग तुमच्याकडे गुढी ही जर संध्याकाळी 4 वाजेनंतर उतरवली जात असेल, तर मग तुम्ही दुपारी 12 वाजता गुढीला असा गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर संध्याकाळी 4-5 वाजता गुढी उतरवली तरीसुद्धा चालेल. तुमच्याकडे जर दुपारी 12 वाजता नैवेद्य दाखवून गुढी उतरवली जात असेल तर तुम्ही ती 12 वाजता उतरवू शकतात. नाहीतर दुपारी 12 वाजता नैवेद्य दाखवून गुढी जर तुमच्याकडे संध्याकाळी 4 वाजेनंतर उतरवली जात असेल तर त्या वेळेवर तुम्ही गुढी ही उतरवू शकता. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही गुढी उतरवायची आहे. आणि यानंतर गुढी उतरवल्यावर या सर्व साहित्यांचं, या सर्व वस्तूंचं आपल्याला काय करायचं आहे, तर गुढीला तुम्ही जी साडी नेसवलेली असेल तर ती साडी तुम्हाला जर नेसायची असेल तर तुम्ही ती वापरू शकतात. आणि पुढच्या वर्षी तुम्हाला गुढीला नेसवण्यासाठी दुसरी साडी ही घ्यायची आहे. आणि गुढीला आपण जो काही कडुनिंबाचा पाला हा लावलेला आहे तर तो आपल्याला आपल्या धान्यामध्ये, तसंच आपल्या तिजोरीमध्ये किंवा तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये हा गुढीला लावलेला कडुनिंबाचा पाला तुम्हाला ठेवायचा आहे. आपल्या तिजोरीमध्ये, लॉकरमध्ये आणि धनधान्यामध्ये हा पाला ठेवल्यानंतर आपल्या घरामध्ये धन, सुख, शांती, समृद्धी हे वर्षभर कायम टिकून राहतं. म्हणून हा पाला आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे. आणि जो कलश आपण गुढीवर ठेवलेला आहे तर तो कलश आपण आपल्या रोजच्या देवपूजेसाठी स्वच्छ धुवून नंतर वापरू शकतो. आणि जी साखरगाठी आपण गुढीला बांधलेली आहे तर ती साखरगाठी आपण घरातल्या प्रत्येक व्यक्तीने प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहे. आणि ही जी वेळूची काठी आहे तर ती आपल्याला व्यवस्थित सांभाळून ठेवायची आहे, म्हणजे जेणेकरून पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला गुढी उभारताना या काठीचा उपयोग होईल. आणि जो काही फुलांचा हार आपण गुढीला लावलेला आहे तर तो नंतर आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे. तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गुढी ही गुढीपाडव्याच्या दिवशी कशी उभारायची आहे आणि गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त काय आहे आणि कोणता मंत्र म्हणायचा आहे, नैवेद्य काय दाखवायचा आहे आणि गुढी आपल्याला कधी उतरवायची आहे आणि गुढी उतरवल्यानंतर त्या सर्व साहित्यांचं, वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहितीही दिलेली आहे. तर त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा उद्या गुढी ही तुमच्या घरी उभारा आणि हा मंत्र अवश्य म्हणा. आणि हा नैवेद्य उद्या तुम्ही गुढीला अवश्य दाखवा, कारण या नैवेद्याचाच उद्या खरा मान आहे. म्हणून हाच नैवेद्य तुम्ही उद्या गुढीला अवश्य दाखवा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.